आज आपण सकाळच्या सत्रामध्ये दादांनी सांगितलेल्या विषयावरती वाचन आणि विवेचन करताना ओंकार हा एक ध्वनी आहे, त्यामुळे त्याला कोणताही धर्म नाही याबद्दलचं आपण वाचन केलं. तर त्याच्यातला शेवटचा पॅरा एकदा पुन्हा एकदा वाचतो आणि त्याच्या पुढे जातो. हॅलो हॅलो नाही, मागा सगळ्यांनी इकडे ऐकू येते का नाही? काका बोललेला ऐकू येत आहे ना? सगळे धर्म एकच आहेत, आपण एक आहोत अशी संतांनी शिकवण दिली. निरनिराळे धर्म म्हणजे एकाच परमेश्वराकडे जाण्याचे अनेक रस्ते आहेत. एवढे सांगून संत तिथेच थांबले. दादांनी हे सर्व रस्ते एक करून महामार्ग किंवा हायवे तयार केला. त्या महामार्गानेच सर्वांनी जावे, म्हणजे मी या रस्त्याने जातो, तू त्या रस्त्याने जा, हा रस्ता खडबडीत आहे, तो अरुंद आहे, हे आता नको आहे. अभ्यास केला तर हे कळेल. दादांनी जे प्राप्त केले होते त्यात नुसतीच भर नाही घातली तर ते सोपे कसे होईल हेही बघितले. जगाला एक करण्यासाठी काय करता येईल हाच विचार दादांनी केला. आत्तापर्यंत संतांनी हेच सांगितले आहे की भांडू नका, सगळे हे रस्ते एकाच देवाकडे जातात. व एवढे सांगून थांबले, कारण पुढचे काही करायचे तर त्याला कष्ट आहेत. ते फक्त बोलले व स्वतःपुरती साधना करून मुक्तावस्था प्राप्त करून बसले. इथपर्यंत आपण वाचलो होतं. महारुद्र स्वाहाकार हा विधी 5 दिवसांचा होता. ह्या विधीच्या सुरुवातीला दादा बाजूला बसायचे. 2-2 तास अशा 8 तास आहुती देण्यात येत होत्या. अधूनमधून दादा मांडवाच्या दरवाजाकडे जायचे, थोडा वेळ तेथे थांबायचे व परत यायचे. असे ते 2-4 वेळेला गेले. म्हणून मला दीपक दादांना वाटले की त्यांना चहा हवा आहे, म्हणून विचारले तर नको म्हणाले. दरवाजाजवळ 2 मिनिटे कमरेवर हात ठेवून उभे राहायचे व लगेच परत यायचे. सगळे झाल्यानंतर मला म्हणाले की मधून मी दरवाजात कशाला जात होतो? तिराहिताच्या दृष्टीने दादांनी हे विधी चाललेले आहेत, तेथेच बसले पाहिजे. म्हणजे हवन चाललं तर तिथंच बसलं पाहिजे होतं दादांनी. ज्या अर्थी ते सारखे बाहेर जातात व परत येतात, याचा अर्थ त्यांना या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे असाच कोणाचाही समज होईल. महारुद्र स्वाहाकारातून पुढे शक्तिपीठ स्थापना करायचे होते व त्या शक्तीचे आवाहन या रुद्र स्वाहाकारातून करायचे होते. ती शक्ती लय तत्वातील होती. तर दादा म्हणाले की हे सुरू झाल्यावर बघितले तर मांडवाच्या बाहेर परलोकातील मोठा जमाव उभा होता व त्यात 25 वर्षातील गेलेली आपली भक्तमंडळी होती. ती आपली म्हणून त्यांना अग्रक्रम किंवा प्रिफरन्स द्यायला पाहिजे. दादांचे भक्त म्हणून पहिले. त्यांना आत या म्हटले तर ते म्हणाले, पावित्र्य सांभाळण्यासाठी आम्ही आत येऊ शकत नाही. व पुढे म्हणाले, आमची एकच दीक्षा झालेली आहे, पुढच्या दीक्षा नाहीत. व आत सर्व कारण दीक्षा घेतलेले बसलेले आहेत. दादांनी हे ऐकले व त्यांना म्हणाले, माझ्याबरोबर आत या. व मग सर्वांना मुक्तावस्था दिली. दादा म्हणाले, 4 दिवस हेच काम चाललेले होते, म्हणून मी बाहेर जात होतो. त्यानंतर असे सत्पुरुष उभे होते की हे महत्वाचं आहे का? ज्यांचे फोटो पूजनात आहेत, ज्यांचे उत्सव होत आहेत, पुतळे उभारले जात आहेत, तेव्हा गुरुमार्गात किती सांभाळायचे असते हे मला समजले. एकदा गुरुमार्ग म्हटल्यानंतर इतर मार्गातील गुरु कसेही वागले, पण दादांनी माझ्याजवळ एकाचाही उच्चार केला नाही.
दादा म्हणाले की त्या सत्पुरुषांना बघून मी चाटच पडलो. त्यातच पडलो. कारण त्यांना त्या गुरूंच्या मागे जे जे शिष्य लागले ते गुरु मुक्त नसल्यामुळे हे शिष्य सुद्धा मुक्त नाही. कळलं, लक्षात आलं. आणि त्याचं उदाहरण आम्हाला अनुभवून दादांनी दिलंय. संजय मानकापुरेला फेसबुक पेजला हे करा, कुठलं? लाईव्ह चालू आहे. सांगतो. दादा जे महाराष्ट्र स्वाकार चालू होता तर तेव्हा दादा मांडवाच्या बाहेर जायचे, आपण डोळ्याचे आणि परत यायचे. असे एकदा गेले. मग दीपकला वाटतं दादा काही कंटाळला वाटतं चहा पाहिजे का असं विचारलं तर नको रे म्हणाले. मग कोण उभे होते बाहेर? तर आपल्याकडे येणारे लोकांचे आधी येऊन गेलेले भक्त मंडळी. गेलेले लोक जे मरून गेले होते ते येऊन उभारले होते आणि त्यांचे पूर्वज. आणि ते म्हणाले की दादा म्हणाले आत या तुम्ही. तर ते म्हणाले नाही आमची एकच दीक्षा झाली आहे, आत सगळे बसलेले कारण दीक्षा घेतलेले आहेत म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यात अडथळा नको म्हणून येत नाही. ते म्हणाले दादा मी सगळं बरोबर करतो या. ते आले नंतर बरं बघतात तर मागच्या बाजूला अनेक सत्पुरुष ज्यांचे फोटो लाभले आहेत, ज्यांचे उत्सव होता, शिष्य परंपरा आहे, उत्सव होता. उत्सव. तर त्यांना बघून मी चाट पडलो म्हणाले दादा म्हणजे हे गुरु म्हणून आहेत. आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गुरु शिष्य वाढतात म्हणून प्रत्येकाला आम्ही दीक्षा देत गेलो आणि त्यांना मुक्त झालं नाही आणि ते मुक्त झाले म्हणून आम्ही मुक्त नाही. तेव्हा तुमचा अधिकार ती लोकांवर आम्हाला मुक्त करा पाहिजे. आलं लक्षात? तर विचारायचं आहे गुरुबाचं सांगायचं ते लिहिलेलं आहे का? हे केलं ते. तर ह्याचा अनुभव आम्हाला कसा आला ते तुम्हाला सांगतो. गुरुबा आपले एक विजापूरचे गुरुबंधू आहेत, त्यांचं नाव आनंद गुरुबाळ. आनंद गुरुबाळ ते एका गुरूंकडे जात होते. म्हणजे त्यांच्या वडिलांपासून वडिलांपासून अनुभव ते- घेतले, त्यांची सेवा. अं, आनंद गुरुबाळ बंदेचं मुंग्याने की होत ना. बर, सकाळी आले होते ते, आता गेलेत. ते आनंद गुरुबाळ यांचे वडील रंगराव महाराज म्हणून आहेत, त्यांच्याकडं ते जात होते, त्यांचे शिष्य होते ते. त्यामुळं नामस्मरण करण ह्याच्यावरती त्यांचा भर होता आणि खूप वर्षापासून त्यांच्या कार्यामध्ये ते होते. आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेला एक उत्सव आपल्या घरामध्ये करून प्रवचन वगैरेचा कार्यक्रम करून गुरूंना श्रद्धांजली वगैरे व्हायची किंवा त्यांची पूजा करायची, अशा पद्धतीचं ते करायचे. तर त्या आनंद गुरुबाळ यांचे वडील गेल्यानंतर आणि पुढे 7-8 दिवसात ते आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं इथं मी वाचतो म्हणजे वेळ जाणार नाही. श्री आनंद गुरुबाळ यांना साधारणपणे वयाच्या 40व्या वर्षी हार्ट अटॅक आला. त्यावेळेस त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, उपचार सुरू झाले. त्यावेळी त्यांची सलाफी दुकानात आपले गुरुबंधू श्री गणेश सारवाड, किरणा पत्तार वगैरे सोनारी काम करीत होते. म्हणजे ते आनंद गुरुबाळ आमच्या केंद्रावर येत नव्हते आधी, पण त्यांच्याकडे काम करणारे आपल्या केंद्रावर येत होते. मग त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅकला ॲडमिट केले होते. म्हणजे की असं चला आमच्याकडे. आणि मग ते आले आणि त्यांना बरं वाटलं. ही बॅकग्राऊंड. ते सर्व आपल्या कार्यकेंद्रावर नित्याने आरती साधना यासाठी येत होते. त्यावेळी श्री गणेश वगैरेंनी श्री शशिकाकांना विचारले की असा त्रास श्री आनंद गुरुबाळ यांना झाला आहे, तरी यासाठी काही निराकरण आहे का? त्यावेळी शशिकाकांनी त्यांना त्याबाबत निराकरण सांगितले आणि त्याप्रमाणे निराकरण केले आणि ते लवकर बरे झाले. तोपर्यंत श्री आनंद यांचा आपल्या मार्गावर विश्वास नव्हता, कारण ते दुसऱ्या एका गुरुमार्गात कार्यरत होते. म्हणून इतर गुरुमार्गाकडे वळणे हे कठीण. श्री आनंदचे वडील हे श्री रंगराव महाराजांचे शिष्य व नामधारक. त्यांचा वर्षातून एकदा सप्ताह साजरा करीत होते आणि ते आस्थागायतही सुरू आहे. अजूनही त्यांचे संपूर्ण कुटुंब हे श्री रंगराव महाराजांचा सप्ताह दरवर्षी खूपच मोठ्या प्रमाणात साजरा करीत आहेत. आत्ताच 2025च्या फेब्रुवारी महिन्यात 3-4 दिवसांचा 50वा सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहासाठी दररोज 4 ते 5 हजार भक्तगण या सप्ताहासाठी हजर होते. सकाळी काकड आरती, ध्यान, अल्पोपहार, प्रवचन, दुपारचे भोजन, विश्रांती, संध्याकाळी भजन, प्रवचन, रात्री कीर्तन,
असा दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन होतं. प्रवचनासाठी आमंत्रित प्रवचनकारांचे आदरातिथ्य सन्मान इत्यादी करीत या सर्व कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च या कुटुंबांनी उचलला होता. शिवाय संपूर्ण सप्ताहभर यांचे सर्व कुटुंबीय यामध्ये तनमन धनाने स्वतःला वाहून घेतले होते. श्री आनंद यांचे वडील असेपर्यंत त्यांनी या सप्ताहाचे आयोजन केले. त्यांचे पश्चात त्यांची मुले तो सप्ताह अतिशय उत्साहाने साजरा करतात. श्री आनंद हे हार्ट अटॅकमधून लवकर बरे झाल्यानंतर ते केंद्रावर संवेदना घेण्यासाठी येऊ लागले. पुढे साधना करावयास येऊ लागले. पुढे साधारणतः 3-4 वर्षानंतर श्री आनंद यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतरच्या 7व्या दिवशी आपली एक गुरुभगिनी सौ मालाश्री तिकोटी यांच्या माध्यमातून श्री आनंदच्या वडिलांचा आत्मा आला. तेव्हा त्यांनी सांगितले की मी आयुष्यभर एकाच गुरुची सेवा केली. माझ्या मरणानंतर गुरूंकडे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितले की आपल्या मार्गामध्ये मुक्ती मोक्ष नाही, परंतु तुझा मुलगा श्री साई केंद्रावर जात आहे ना, तेथेच तुला जावे लागेल व तेथे तुला मुक्ती मिळेल, म्हणजेच 4थ्या लोकात प्रवेश मिळेल. हे केंद्राचे कार्य आपल्या कार्यापेक्षाही पुढचे आहे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं. म्हणजे दादा जे सांगत होते की सत्पुरुष उभे राहिले होते त्याचा अनुभव आहे हा. आणि ते आले होते सकाळी आणि मग ते आता रेग्युलर आपलं घेणार. म्हणजे आपला मार्ग किती पुढं आहे हे बघा. म्हणजे आपण आत्ता वाचतोय दादानी सांगितलेलं त्याच्याच संदर्भामध्ये म्हणजे हे सगळे अनुभव आम्हाला आलेले आहेत. म्हणजे आपल्याला आलेत म्हणजे आपल्या बाकीच्यांना पण येणार, पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येणार. सांगा की ते डॉक्टर आहेत त्यांच्या वडिलांचं उदाहरण सांगतात. ते केंद्रावर येणारे आहेत, रोज साधना करणारे आहेत. डॉक्टर ज्ञानेश्वर आहे. तर हे जे माझ्याकडे विविध असे उदाहरण आहेत. 9वा आणि 7वा आणि 8वा संमेलन गोव्याला काकांजवळ गेलो. मी डॉक्टर आहे मला म्हणजे समोर मी लक्षाच्या देवाला जात असतो आणि काही कामामुळे एक विषय बोलावं त्यांच्यासाठी आणि तिथून मग मला त्याची आवड निर्माण झाली. कारण हा मार्ग इतका सोपा आणि सुंदर आहे. त्यात काय कुठं बंधन नाही, सोहळा वगैरे काय साधना करायची. आपल्याला जे एवढा अनुभव शक्ती मिळते मी साधनेतून मिळते एवढं सोपं मार्ग आहे. तर मी इथे खास काय विषय सांगण्यास हे झाले सत्य आमचे वडील ते असं काय मानत नव्हतं. मला एक डॉक्टर आहे, पेशंट त्याच्या काय मागवलं असंच म्हणतो. मी ते करतोच घेत म्हणून माझा धाकटा होत आले काय कारणामुळे गुरु मानव नाही. तर आणि ते नमस्कार करू ते दादा मला स्वाद आहे नमस्कार करू त्यांनी म्हणजे विषय तर त्यांनी 2016 मध्ये सप्टेंबर केली वयाच्या नावानं केली. मग 7व्या दिवशी त्याच्या ते एखाद्या माध्यमातून आले आणि बोलायला मग कोण मी हरी 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 काका मला सांगतो. तर काय सांगितले की मी मुक्त 7व्या लोकात बसलो. तुम्ही कधी केंद्राला नमस्कार केला नाही कसं हो नाही. माझा डॉक्टरांनी दाखवून आज बहुत साधा करत ना ते साई केंद्राला जातात. त्यांच्या पुण्याने त्यांनीच मला 7व्या सोडून सोडलं.
दादा सांगायचे की एक आणि काय केलं त्यांनी आम्ही ते तरी झालं एक व्यक्ती गुरुमार्गी झाली की त्या व्यक्ती मार्फत त्यातल्या 7 पिढ्यातील लोकांची मुक्तता मी करतो. मी याचं उदाहरण आहे. असं आणि पुढे काय सांगितलं त्यांनी की आता मी मुक्त तुम्ही काय पक्ष साथ वगैरे काय करायला व्यवस्थित आहे मी आराम आहे आणि ह्या मार्गामुळे मी वर सातव्यामध्ये बोलतो पण पुढे दादाला दिसते काय आहे सगळे दिसत पण नाही काय होत तुम्ही पुढे कधी नाही दादा मला काय सांगता असं म्हणून आता मला याची काय महत्व आहे हे मला कळालं आणि तुम्ही करत जाऊन सगळ्यांना सांगा की हा मार्ग एकदम सुलभ सोपा आणि कुठलं ग्रंथ वाचून रामायण महाभारत हे आधुनिक महाभारत आणि भगवद्गीता आहे. बाकी काय रोज एक अर्धा साधन केली भरपूर आपण कळलो बाकीच तेव्हा हा मार्ग कसा आहे तेव्हा कळेल. हा मग काय जायचं का? तो ते बाहेर बसलेला असायचे म्हणायचे काय धोतर पांढऱ्या साड्या मिसळून नर्ससारखे केंद्रावर जातात. तीच व्यक्ती खालती येऊन नंतर सांगायला लागली. म्हणजे हा अनुभव आहे की नाही. पण तो कळायला काय व्हावं लागलं वर जावं लागलं. तर त्या सत्पुरुषांना बघून मी चाटच पडलो. ते सत्पुरुष म्हणाले मी माझ्या भक्त मंडळीचे विमोचन न करता हा नीट आहे का मी दीक्षा दिल्या. हा ही चूक समाधीस्थ झाल्यानंतर आम्हाला कळली. हा तोपर्यंत आम्हाला वाटत होते की चला आपली शिष्य परंपरा वाढते आहे व त्यामुळे डोक्यावर हात ठेवून नामस्मरण कर असे सांगत असू. पण आता आम्हाला समजते की विमोचने केल्याशिवाय त्यांना दीक्षा दिल्याशिवाय त्यांची कर्तव्ये राहून गेली. त्यामुळे त्यांना धड वर गती नाही व खालीही गती नाही. यामुळे मुक्तावस्था न होण्यामुळे पुढचा जन्म घेण्याचा मार्ग बंद झाला व मृत झाल्यामुळे इथेही अस्तित्व नाही आणि तिथेही अस्तित्व नाही. आणि ते सगळे मुक्तावस्थेला गेल्याशिवाय आम्हालाही मुक्तावस्था नाही. म्हणजे आयुष्यभर आम्ही किती चुकीचे केले हे समजले. आमच्या मुक्ततेसाठी आम्ही उपासना केली. ती जर त्यांच्या सद्गतीसाठी केली असती तर ते मुक्त झाले असते व मग आम्हीही मुक्त झालो असतो. ते आम्ही न करता आमचे फोटो पूजनात आहेत पण आमची ही अशी अवस्था आहे. तर कृपा करून त्यांना मुक्त करा म्हणजे आम्ही मुक्त होऊ. आणि पुन्हा दादांना साखर घातलं. म्हणून दादा नेहमी सांगायचे तुमचं जीवन तुमच्यासाठी 25% आहे इतरांसाठी 75% आहे. अन्नदान आहे वस्त्रदान द्रव्यदान भूदान गोदान विद्यादान काही करत नाही आपण. उलट काय करतो संकष्टीच्या माझं ते माझं तुझं पण माझं आणि पुन्हा तेही माझं. म्हणून मला संकट येतं. संकष्टी याचा अर्थ चतुर्थी म्हणजे 25% फॉर युअर 75% फॉर अदर्स. म्हणून संकष्टी बंद करायला सांगितली. कारण परलोकावर अधिकार फक्त तुमचाच आहे. दादा म्हणाले 4 दिवस हेच चालले होते पण कोणाचाही उल्लेख केला नाही. म्हणजे गुरुमार्गात किती पावित्र्य सांभाळावे लागते. कार्य करीत असताना दादानी दृष्टी कशी ठेवली की जी काही साधना आपण सिद्ध करू त्याचा लाभ कसा होणार आहे व सोप्या पद्धतीने तो कसा होईल. भक्ताला व त्याच्या कुटुंबियाला कशा प्रकारे लाभ होणार आहे. त्यावेळी सेमिनारला कोण आले तर जे अडीअडचणीने या मार्गाकडे आले व 75% अडचणींचे निवारण झाल्यामुळे त्यांना मार्गाची गोडी लागली असे भक्त आले. कारण योजना तशीच होती. कारण सगळेच निवारण झाले असते तर कदाचित तिकडे नंतर फिरकले नसते.
पण 25% अडचणी आहेत. म्हणून मंगळवार गुरुवार आरती व साधना अनुष्ठान हे चालू आहे. तर ज्यांचा 75% विश्वास गुरूंबद्दल निर्माण झाला होता ते खर्च करून गोव्याला येत होते, कारण त्यांची गुरूंच्या ठायी जी निष्ठा होती ती काही अंशी विकसित झालेली होती. अशा 500-600 भक्तांनी ओंकार साधना करून त्या शक्तीचे आवाहन करायचे आहे असे त्यावेळी सांगितले होते. हा शक्तिपीठ स्थापनेचा विषय कार्यारंभीच होता. त्याकरिता अनेक माध्यमे पाहिजेत व ती विकसित अवस्थेत पाहिजेत, म्हणजे तत्पूर्वी त्यांना दीक्षा दिलेल्या अवस्थेत पाहिजेत, म्हणजे तत्पूर्वी त्यांचे विमोचन करायला पाहिजे, म्हणजेच तत्पूर्वी त्यांचे दुःख निवारण झालेले पाहिजे, म्हणजे प्राप्त काय करायचे होते व द्यायचे काय होते तेथून उलटे उलटे असे आले व आपल्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी आपल्या दुःखाशी समरस होऊन दिलासा देऊन आपले संकट निवारण केले. म्हणजे ह्याच्यातून एक आपल्याला सगळ्यांना एक आशा काय की आपलं सगळं दुःख निवारण नाही केलं दादाने, 75% केले, 25 ठेवले म्हणून आपण चिकटू नव्हत तिथं, ते संपून जाऊ नये म्हणजे कायम आपण इथं राहू. आज आपण मागील आठवत बसलो तर कुठले प्रसंग आठवतात? एखादे दादांचे वाक्य आठवते की जे अगदी आत म्हणजे हृदयाला जाऊन भिडते. परवा कॅसेट करतात ते रेवणकर भेटले, जे आजगावकरांच्या शेजारी राहतात. खूप दिवस रेवणकरांना केंद्रावर चला असे आजगावकर सांगत होते. एक दिवस ते केंद्रावर गेले व खूप गर्दी असल्यामुळे जिन्यात बसले होते. दादा गॅलरीत बसले होते. त्यांचे लक्ष गेले व ते रेवणकरांना म्हणाले की अहो तिकडे कशाला बसता, इकडे बसा. एवढं एक वाक्य. रेवणकर म्हणाले की एवढ्याशा त्या वाक्याने जाणवले की इहजन्मात पूजा परमेश्वर देवळे असतील, पण निदान आपल्याला अपील होणारा, वंद्य वाटणारा जो काही मनुष्य आहे तो हाच आहे. म्हणून सर्वांची काही विचार की सरळ बोलायचं. काहीतरी विचार की त्याला तर होते म्हणजे काय, सरळ व्यवस्थित बोलायचं, व्यवस्थित उच्चार करायचे, जेणेकरून पुढच्याला समाधानी वाटलं पाहिजे. आता बाहेर कोणी फोटो काढत नाही, पण इथे काढणाऱ्यांना काढा म्हणून सांगायला पाहिजे ना. बाहेर कोण काढतंय, तसं गुरुमार्गी आहेत म्हटल्यानंतर त्यांच्यात काहीतरी वेगळं पण दिसलं पाहिजे बोलणं. की समिती सेवक दिसे आगळा किंवा समितीचे हे लोक काही वेगळे आहेत. बेळगावला काय झालं, एका सेमिनारमध्ये आशीर्वाद करायला आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये लोकांची अशी भक्तांची लाईन लागली होती आणि ऐन वेळेला भात संपला. तो सगळे लोक ताट घेऊन अर्धा तास उभे होते आणि त्यांनी मग त्यांच्याकडे उकळलेलं पाणी तयार असतं, तरी पण एक 15-20 मिनटं तरी लागतील की. तर सगळे शांत उभे होते. तर त्या मालकांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले खरंच तुमचे लोक म्हणजे काहीतरी लोकांच्या जवळ हे आहे संस्कार. हेच जर लग्नाचे असते तर म्हणजे ओरडाओरडा केला जातो, मग समजत नाही का असं करून कळलं का तुम्हाला. लाईनीत उभारले अर्ध्या तासाने त्यांनी भात वगैरे घेऊन करून बसले आणि त्या वेळेला त्या कार्यालयात मी पण हजर होतो म्हणजे त्या संमेलनात. हा फरक जाणवला पाहिजे की हे गुरुमार्गी लोक आणि हे बाहेरचे लोक. एकच वाक्य, अहो येथे येऊन बसा ना. हां, इथे बसा ना, इथे येऊन बसा की. हे कसं ते वाक्य व त्यामागची भावना त्यांना इकडे जोडायला कारणीभूत झाली. ते काही कामकाजाला आले नव्हते. तसेच 2 दिवसांपूर्वी एक जण सांगत होते, संमेलन झालेले होते व सर्वजण नमस्कार करीत होते. खूप गर्दी होती. हे गृहस्थ नमस्कार करायला गेले. त्यावेळी दादांनी विचारले की काही काम होतं का? ते म्हणाले माझी इतकी कामे होती, पण दादांनी मी म्हटले काम काही नाही, फक्त आशीर्वाद द्या. व नंतर ते म्हणाले की दादांचे ते वाक्य मी आयुष्यात विसरणार नाही.
म्हणजे कुठल्याही माणसाला जोडायला एकच वाक्य पुरे आहे, आणि तोडायलाही एकच वाक्य पुरे आहे. एक शब्द पुरे आहे. दृष्टी सुद्धा पुरी आहे, प्रवचनाची गरज नाही. आता आपण बोलत बसलो आहोत, ही अवस्था त्या येणाऱ्याची नसते. तो संकटाने आलेला आहे, संकटाने आलेला आहे. कोणीतरी दिलासा देणारा, विचारपूस करणार आहे, एवढे पुरे आहे. त्या पद्धतीने मात्र ते वाक्य उच्चारले गेले पाहिजे. काही काळजी करू नका, बरोबर होईल एवढंच म्हणायचं. अशी मला ते किती अनुभव आहेत. मुंबईचे राणे आलेत का, कोण आहेत ते राणे, मला भेटले होते मगाशी तिथे. कोविडच्या वेळेला मी त्यांना ओळखत नाही, ते मला ओळखत नाही. कोविडच्या वेळेला मला त्यांनी फोन केलेली. ते आता मला येऊन भेटलं, समजलं की म्हणाले मी निराकरण सांगितलं, कुणाचाही कोविडमध्ये फोन येतो तर आम्ही अटेंड करत होतो मुद्दाम, कारण कामकाजाला जाता येत नव्हतं. तर ते त्यांनी येऊन सांगितलं, त्यांनी फोन केला दिसते तेवढं निराकरण सांगितलं, आणि ते 7 जण बरे झाले. आज आम्ही तुमच्यामुळे 7 जण जिवंत आहोत असं म्हणतात ते, पण ना. तर एवढं आपण करायचं आहे, एवढंच तुम्ही करायचं आहे. दुपारी झोपताना सुद्धा फोन जवळ घेऊन झोपतो. कुणाचा फोन आला तर माझी झोप मोड झाली म्हणत नाही. परवाचीच गोष्ट सांगतो तुम्हाला, की कुठलं गाव ते, इथे गाव आहे लातूर. लातूरच्या लोकांनी त्यांचा फोन आला, अहो असं असं मी बोलतोय, म्हणजे रडकुंड आवाज, काय झालं म्हणून, काय झालं सांगा, की काळजी करू नका. तर म्हणजे आमचा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये असतो, हल्ली ते व्यायामाचे फॅड निघाले, बॉडी बिल्डर, जी म्हणायचं बॉडी बिल्डर. आणि काय ते कसलं खायचं, प्रोटीन, काय प्रोटीन पुन्हा नाही. आणि मी तो व्यायाम करताना या हाताच्या 2 शिऱ्या तुटल्यावर डॉक्टर म्हणले इतकं रक्तप्रवाह झाला आणि तो काय होणार माहिती नाही म्हणून ते रडायला लागले दोघं आई वडील. म्हटलं अहो काळजी करू नका तुम्ही. सोमवार होता, दुपारची वेळ होती, 2:30 वाजलेले, मी झोपलो होतो. फोन वाजल्यावर घेतला आणि सांगितलं त्यांना काळजी करू नका तुम्ही. आता संध्याकाळी सोमवार असलं तरी 11 रुपये काढा आणि मारुती त्याच्यावर संध्याकाळी 5च्या ठेवून या, सगळं बरोबर होईल. आणि मग मी गप्प बसलो. त्यांनी म्हणा हो हो केले मी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मंगळवारी संध्याकाळी फोन केले, फोन आला तिकडचा की डॉक्टर म्हणाले 8 आउट ऑफ रेंज आहे. तर म्हटलं आता शनिवारी पैसे ठेवायचे विसरू नका परत, नाहीतर काय काम झालं की तो मारुती तिकडे आम्ही इकडे. हे परवाचा अनुभव आहे 25 ऑगस्टचा आणि 26 तारखेचा. यालाही सांगितलं मी. इतकी अवस्था, इतकी वाचा सिद्धी तुम्हाला दिली आहे, म्हणून एक तऱ्हेचं जेवण जेवायचं आहे. पुन्हा मुद्द्याला आलं आणि तशी अवस्था तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आम्ही अभ्यास करून एक तऱ्हेचं जेवण ठेवलं आहे. तुम्ही काही कुचकुच केलं तरी आम्ही ऐकणार नाही. सकाळी रोज उपीट म्हणजे उपीटच, उपीट नाही शेवत. कुणाला कॉफी पाहिजे त्यांनी कॉफी. या ह्याच्या मार्गामध्ये सुफी संतांमध्ये जेवणाला अतिशय महत्त्व आहे. ज्या प्रकारचं अन्न जाईल ना, की साधूची गोष्ट माहिती की नाही, तो साधू रात्री निघाला होता आणि एक खोली त्याला विश्रांती घर शेवटी म्हणून गेला. तर ते चोराचं घर होतं. त्या चोराने यानं जेवायला द्यायला घातलं, जाताना ताट खिशा आपल्या जोडीत घातला आणि घेऊन गेले. आणि जाऊन गेला, ते अन्न पचून गेलं. नंतर जाऊन ताट तसं चोरून आणलं मी आणि परत आले. बघतात तर ते चोराचं घर होतं. चोराचं अन्न खाल्लेलं, तशी बुद्धी झाली. म्हणून गुरुचा प्रसाद, अन्न जेवायचं, देवाला नैवेद्य दाखवायचा, म्हणजे दोष जातात. आणि असं शुद्ध अन्न खाल्लं की शुद्ध रक्त तयार होतं. शुद्ध रक्त तयार झालं की शुद्ध विचार तयार होतात. शुद्ध विचार झाले की शुद्ध बोलणं होतं. नाहीतर मग मुलगा त्यात काय एवढं म्हणजे काय, बरं झालं हां चांगला झाला मुलगा पास झाला असं म्हणलं कसं, मग मुलगा पास झाला त्याच काय झालं हे बघतो ना आपण. म्हणजे काय परमार्थी नुसतं देवधर्म करणं नव्हे, रोजच्या व्यवहारामध्ये आपण कसे बोलतो, कसे चालतो, कसे वागतो. केंद्रावर आल्यावर देवाकडे लक्ष कमी असतं. तिथले सेवक कसे हँडल करतात ते. इथं बसा, समजत नाही का तुम्हाला? असं रूल्स अँड रेग्युलेशनच फार लोकांना सांभाळून घेऊन त्यांना माहीत नसतं, नवीन असतात. त्यांना इथं बसा, बेटा सुद्धा लावून इथे लावा. मागे वाणी संबंधी मुलाखत पाठवली होती.
तो म्हणजे आलेला दुःखी मनुष्य वैखरीत दुःख सांगतो आहे. तेव्हा परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. मी काय आला त्या घेऊन चला, त्याच्या खालची मध्यमा, त्याच्या खालची ही, आणि परावाणी म्हणजे काय मनापासून बोलले. त्याच्या एक जरी आधीची म्हणजे मध्यमा वाणी आपली असेल तरी त्याच्या आत जायला पुरे आहे. हां त्यातून तो जोडला जातो. म्हणजे कार्य हे एक वाक्य एवढेच आहे. हां आता विचार करा की कार्याचा विस्तार केवढा आहे, पण माणसे जोडण्यासाठी एकच वाक्य पुरे आहे. बस. त्या पद्धतीने ते वाक्य उच्चारले तर आणखी कशाचीही गरज नाही. ऐकून घ्यायचं सगळं कामकाजाला बसल्यावर. त्याला कारण बाहेर कोणी ऐकणार नसतं. बाहेर त्यांना सांगायला गेलं की तुम्ही आमचं आम्हाला वेगळं दिलं, तुझं कोण ऐकणार. पण तिथे कामकाजाला बसायला सगळं ऐकायचं आणि शेवटी एकच वाक्य म्हणते, काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आणि मग निराकरण झालं. तेवढ्याने काम होतं. त्या पद्धतीने ते वाक्य उच्चारले तर आणखी कशाचीही गरज नाही. हां त्याचे जे प्रतिकूल कर्म आहे ते अनुकूल करण्याची आपली कुवत नाही. कारण आपणच एकेकाळी दुःख घेऊन इकडे आलो होतो. आपले कर्म आपण ठीक करू शकत नाही, मग इतरांचे काय करणार. फक्त त्याच्या प्रतिकूलतेचा जो काळ आहे तो गुरुकृपेने योग्य वेळी कमी होणार आहे. पण तोपर्यंत त्याला दिलासा देणे एवढेच आपले कार्य आहे. हे म्हणजेच कामकाज. मारुतीला दान ठेवण्याने जर काम होणार असेल तर दादानी मारुती आधीच प्रसन्न करून घेतलेला आहे. मग देवळात जायचे कशाला. तुझे काम होईल एवढेच वाक्य पुरे आहे. पण ते परावाणीतील पाहिजे. आणि तेवढे बोलल्यानंतर तू काही काळजी करू नकोस हे ऐकून त्याला बरे वाटते. त्याला हेही वाटत असते की आपल्याला काहीतरी करायला सांगितले तर बरे होईल. सवय झाली आहे ना. नारळ ठेवण्याचं पुढचे अमृत हे करायचं काहीच सांगितलं नाही. ठीक आहे, होईल तुझं, दाखव. आता मध्ये येते ना. त्याला हेही वाटत असते की आपल्याला काहीतरी करायला सांगितले तर बरे होईल. म्हणून मग निराकरण म्हणजे दान कर इत्यादी. जे काम होणार आहे त्याची सिद्धता आपल्या ठिकाणी धारण करायला पाहिजे व तो विकास प्राप्त करून घ्यायचा आहे. आपण सर्वजण कामकाज करतो म्हणून येथे बोलवले आहे. व या 9 दिवसात म्हणजे त्यावेळेला घेतलेल्या 9 दिवसात आपण हे तर प्राप्त करणारच. व येथून गेल्यानंतर आपण कामकाज करू त्यावेळी आपल्यातून काय व्यक्त होणार आहे याचा अभ्यास झाला पाहिजे. आपण जे बोलतो ते समोरच्या व्यक्तीत धारण झाले पाहिजे. त्रिगुणात्मक शक्तीचे आवाहन करायचे होते. त्यासाठी अनेक माध्यमांचा देहिक विकास होणे आवश्यक होते. म्हणजे सगळे तुम्ही पाहिजे होता दादांना. एवढंच अनेक विकसित माध्यम पाहिजे होते. हा विकास साधण्यासाठी दुःखी माणसाशी समरस होऊन त्याला पारमार्थिक मार्गाची गोडी लावण्याचे कार्य दादानी पुढे 27 वर्षे केले. तुम्हाला या तुमचं कल्याण करतो. तुम्ही गेल्या 4थ्या लोकात जाणार म्हटलं आला आता म्हणून सांगितलं. पहिल्यांदा वाचून दाखवलं तेव्हा की या कल्याण करतो. यामुळे कोणी आलं नसतं. दुःख आहे ना तुला निवारण करतो म्हणजे सगळे धावलं. यामध्ये त्यांना सुफी पंथातील विभूतींचे आशीर्वाद, शक्ती व सहाय्य प्राप्त झाले. त्याचप्रमाणे पंत महाराजांच्या शब्दब्रह्माचा लाभ झाला. कारण का कार्य शेवटी शब्दातून करायचं आहे ना. काही काळजी करत होता बरं होईल. शेवटी शब्द म्हणून दादा म्हणायचे हा एक बिंदू जिभेचा गोड असेल, साखर असेल याच्यावर तर संबंध सिंधू जोडेल. पण तो जर वाकडा शब्द असेल तर काय होईल. कुणी येणार नाही. एक बिंदू सगळा सिंधू. यामध्ये त्यांना सुफी पंथातील विभूतींचे आशीर्वाद, शक्ती व सहाय्य प्राप्त झाले. त्याचप्रमाणे पंत महाराजांच्या शब्दब्रह्माचा लाभ झाला. त्या परत्वे भक्त भाविक
केवळ कामकाजासाठी न येता आरती, मुलाखत, साधना यासाठी येऊ लागले. त्यांना दीक्षांचा लाभ झाला. अशा वेळी 1977 साली गुरुपौर्णिमेला साईनाथ महाराजांनी दादांना पुढील कार्यासाठी कामकाज व ऐहिक प्राप्ती बंद करण्यास सांगितले व पुढील कार्य हाती घेण्यास सांगितले. दादांनी आपल्याकडील पारमार्थिक शक्ती व निराकरण पद्धती सेवकांमध्ये संक्रमित करून आध्यात्मिक शक्तीचा अंगीकार केला आणि आवश्यक असलेली ओंकार शक्ती श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे प्राप्त केली. आता महारुद्र स्वाहाकाराच्या वेळचे हे निवेदन आहे. त्यात लिहिलेले आहे की ही शक्ती प्राप्त केल्यानंतर औदुंबर येथे श्री गुरूंच्या चरणी काहीतरी अर्पण करावे लागते, गुरुदक्षिणा म्हणून. स्वतःजवळ अर्पण करायला तर काहीच नाही. लहानपणी दादाला गोड फार आवडत होते. तूप साखर रोज पाहिजे आणि आपल्याला जे आवडते ते गुरूंना अर्पण करायचे म्हणून दादांनी मिष्टान्न अर्पण केले व त्यानंतर कधीही गोड खाल्ले नाही. त्या आता नरसोबाच्या वाडीला हवनाला दर पौर्णिमेला विजापुराहून मी एकटा जात होतो. कारण त्यावेळेला लोक जास्ती नव्हते केंद्रावर. तर एकदा काय झालं म्हणजे आपला मार्ग कसा आहे आणि दादा किती विचार करतो ते याबद्दल सांगायचं आहे मला. ते एका पौर्णिमेला जायच्या आधी आमचे काका वारले मुंबईला. म्हणजे आम्हाला सुतक आलं आणि मला जायचं म्हणजे तिसऱ्या दिवशी जायचं होतं तेव्हा सुटकाच असणार नाही. मग दादाने 2-3दा पुण्याला फोन लावायचा प्रयत्न केला पण काय कामात काय उचलला नाही. मग काय आयडिया केली, मी सामान सगळं घेतलं, आसन वगैरे सगळं घेतलं, तयारी मला माहिती होतं आणि ते घेऊन गेलो आणि दादा जिथे उतरले होते तिथं खाली उभारलो आणि तिथला एक सेवक होता, त्याला हात मारल्याने वरती म्हणून दादाने जाऊन सांग की असं त्याची आला आहे, परंतु त्याचे काका वारल्यामुळे त्याला सुतक आहे, तेव्हा मी येऊ का नको नको म्हणत असेल तर मागच्या मागे मी परत बस स्टँडला जाऊन विजापूरला येणार. दादाने काय सांगलं, त्याला बोल म्हणाले वर. तरी वर गेल्यावर मी दरवाज्यातनं आत गेलो नाही, दादा तिथे बसले होते त्यामुळे ये आत म्हणाले. मी गेलो हळू तर माझ्या काकाच मेलाय ना, तू जिवंत आहेस ना. म्हणजे मला इतकं हसू आलं, आपण आपल्या सुतक आहे चालत नाही, अमुक आहे अमुक होत नाही, इतका आहे नाही. नरसोबाच्या वाडीला वर्षभर हवने झाली. वर्षभर दर पौर्णिमेला हवनं झाली. तो जो ओंकार प्रखर होता तो सौम्य करण्यासाठी. आणि आपण आपले गृहस्थ यती म्हणजे जन्मतः संन्यासी, आणि संन्यासी म्हणजे लग्न करून बायकोला विचारून परवानगी घेऊन संन्यास घेतला, न विचारता घेता नाही, म्हणजे संन्यास नाही होत. म्हणून तो यतीचा इतका प्रखर ओंकार तो सौम्य करायचा होता, म्हणून 12 वर्षभर हवनं केली आणि तो सौम्य केला, म्हणून आपण ते साधना करू शकतो आणि विकास अनुभवू शकतो. नरसोबाच्या वाडीला वर्षभर हवने झाली व महारुद्र स्वाहाकार झाला. त्यांना गुरुदक्षिणा काय देणार, कारण ते संन्यस्त. संन्यासी तेव्हा त्यांना पैशाच्या रूपात देऊन चालणार नाही. मग अर्पण काय करणार. तेव्हा दादानी 25 वर्षात केलेली निराकरणे व साधन सिद्धता स्वामींच्या चरणी अर्पण केली. पण आपण काय करतो तर रस्त्यात भिकारी भेटला तर जरा पुढे जाऊन खिसा बघतो व त्यातले 5-10 पैसे दान म्हणून त्या भिकाराला देतो. आपण मिळकतीच्या मासिक प्राप्तीपैकी किती दान करतो. आता सवय झाली म्हणून स्वाध्याय मंडळाला देतो, कारण यामुळे आपल्याला लाभ काय होतो हे समजले आहे. आपल्याला मासिक प्राप्तीतून काही अंशमात्र भाग लोककल्याणार्थ गेला तर उरलेले पैसे समाधान देतात. तेव्हा या परिस्थितीत आपण मिळवलेली ऐहिक संपत्ती आपण कधीच देणे शक्य नाही. आपल्याला मासिक प्राप्ती देणारी नोकरी आपण मनापासून करीत नाही. काया वाचा मन नोकरी किती व टेबलाजवळच जर खिडकी असेल
व समोर रस्ता दिसत असेल तर तिकडे लक्ष किती याचा आपणच विचार करावा. तर अशा प्रकारे नोकरी करून मिळवलेला पैसा देखील आपण सहजासहजी कोणाला देत नाही. मग पुण्याई म्हणजे काय, तर काया वाचा मन एकरूप झाल्याशिवाय पुण्याई नाही. काय ते सांगितलं. तर बशीत होताना झुून जागेला ठेवायची. आपण उठल्यावर आपलं ताट उचलून शक्य असेल तर धुवून ठेवायचं. मोलकणी देत असेल तर सगळी भांडी जी बाद झाली त्याच्यात पाणी घालायचं, म्हणजे तिला घासताना सुविधा होईल. कपडे व्यवस्थित घालायचे. आपण आंघोळीला लावताना आपल्या कपडे घेऊन जायचे. नाही तर बायकोनी पाणी काढून ठेवलं का, सामान ठेवलं का, कपडे ठेवले का, मग हे महाराज निघाले आंघोळीला. अशाने ते बायको म्हणजे मग 4 दिवस गावाला जाऊन होतं बरं का. 4 दिवस नको, 8 दिवस जावा, कटकट नको. घरात व्हायचं ते एकमेकाला सांभाळून एकमेकाबद्दल आधार वाटलं पाहिजे. मी विचारायचं, माझी बायको असेल सगळी अर्धीच्या अर्धे काम करतो, माझा मोठपणा सांगत नाही. पहिल्यापासूनच आमची आई वडील सांगायचे हाताबरोबर काम करायचं. हाताबरोबर म्हणजे काय, लगेच चहा प्यायला लगेच उलटून ठेवायचं, जेवण झाल्यावर लगेच ताट घालून उपडी घालून ठेवायचं. हाताबरोबर काम, चप्पल नीट सोडायच्या, कपडे व्यवस्थित झाले की हँगरला लावायचे, एक तंगड इकडं एक तंगड तिकडं. तर सुख शांती समाधान हुडकायला जायला नकोच आहे. ते तुमच्या आचरणातूनच तुम्ही ते घ्यायचं आहे. हेच तर शिकलो गुरुमार्गात येऊन. म्हणून नाही तर पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, सर्वही तीर्थे घडली आम्हा आधी करून काशी. घराला तीर्थ बनवायचं. घरात आल्याबरोबर लोकांनी म्हटलं पाहिजे काय बरं वाटतंय ना. तर काया वाचा मन एकरूप झाल्याशिवाय पुण्याई नाही. आता सत्कर्म कशाला म्हणतात, तर काया वाचा मन हे तीनही ज्या क्षणी एकत्र होतात ते पुण्य. ही तीनही एकत्र नसतील तर पूजा केली तरी पुण्य नाही किंवा साधना केली तरी पुण्य नाही. म्हणून पंतांनी म्हटले आहे की काय पुण्य मी केले नकळे. हे इतके अवघड आहे की काय केले असता सत्कर्म दुष्कर्म पाप पुण्य याची निर्मिती होते हे कळणे शक्य नाही. ती गती गहन आहे, हिशेब वेगळा आहे, हे गणित कळत नाही. तर सत्कर्माप्रित्यर्थ जे आचरण किंवा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या केल्या असता ते होईलच असे नाही. दादांचा परलोकाचा अभ्यास चालू होता, पण तो कसा करायचा हा प्रश्न होता. दादांना परलोक दिसत होता, पण या नुसत्या मला होणाऱ्या भावना असतील तेव्हा दुसऱ्याने कोणीतरी त्याला दुजोरा दिल्याशिवाय ती गोष्ट सत्य आहे असे दादांनी कधी मानले नाही. शक्तिपीठ स्थापन होण्याआधी दर पंचमी एकादशी पौर्णिमेला अनुष्ठाने होत असत आणि त्यावेळी 32 शिराळ्याला आमचे जाणे व्हायचे. एक दिवस दुपारी दादा चहा घेत बसले होते आणि तेवढ्यात डॉक्टर अल्मेडा आले आणि म्हणाले, आय केम टू टेल यू अबाउट ड्रीम. यू अँड मायसेल्फ वी वेंट टू काठमांडू नेपाळ. म्हणजे गोरक्षनाथांचं स्थान. म्हणजे दादांच्या डोक्यात ते आलं तर त्याला एकाला आणलं होतं. माझ्या डोक्यात गेलं तेच हा बोलला. आता विषय घ्यायचा तर तेव्हा माझ्या डोक्यात 1 एप्रिलची मुलाखत घ्यायची होती म्हणून आलं होतं. म्हणजे विषय कुठला घ्यायचा सेम तेच म्हणाला हा लगेच. म्हणजे फेब्रुवारीपासून तयारी करतोय आम्ही. औरंगाबादला जाऊन आल्यावर ते म्हणाले आम्हाला विजापूर केंद्र बघायला येते, तुम्ही काय ते कार्यक्रम अरेंजमेंट करा. म्हणजे तेव्हापासून मग 2 कॉप्या काढून सगळं वाचून आता काय काय लागणार आहे, मग हे ते तयार कर ते तयार कर. इतके 6 महिने जर तयारी लागली हे सेमिनार घ्यायला, हे आयुष्य सगळं व्यवस्थित झाल्यासाठी किती तयार करावं लागेल जरा विचार करा. फेब्रुवारीपासून तयारी करतोय. औरंगाबादला आम्ही 26 जानेवारीला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर तिथं बोलणं झालं आणि ठरलं. तेव्हापासून तयारी चालू आहे. आत्ता कालपर्यंत चालूच होती. शेवटी सगळं बरोबर झालं असं खात्री पेटल्यावर मग पिशवीत घालून ठेवलं होते. तेव्हा रात्री झोप लागली. पहाटे पण 4:30ला जाग आली. जाग आल्यावरती म्हटलं अरे सगळं झालं की नाही, पुन्हा एकदा बघितलं. मग संध्याकाळी जाऊन लागलो. म्हणून आंघोळ करूया, पूजा करून जाऊया. मग सगळे पूजा करून 7, 7:15ला तयार झालो. मग मला घेऊन जायला लागलं. हे असं ध्यास लागला पाहिजे.
पण इथं ध्यास कसला लागला, लॉटरीचे तिकीट पैसे मिळतात त्याने. गाडी तुमची कुठली? आमची ऑडी आहे. तुमची कुठली आहे? आमच्याकडे 50 इंच टी व्ही आहे, तुमच्याकडे 100 इंच, आमच्याकडे 150 इंच आहे. हेच चाललं. जाताना टी व्ही घेऊन जाणार आहे का? जाताना काय घेऊन जाणार आहे? एक मोठा श्रीमंत मनुष्य होता, तर गाडीमध्ये बघितलं पैसा म्हणजे इतका माफ होता, तर म्हणाला मेल्याबरोबर सुद्धा हा पैसा माझ्याबरोबर वरती यायला पाहिजे. यासाठी सगळ्या स्टाफला बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही 8 दिवस टाईम देतो तुम्हाला, हा सगळा पैसा असाच्या असा वर कसा घेऊन जाता येईल ते तुम्ही हिशोब मला करून सांगा, नाही तर सगळ्यांना डिसमिस करणार. काय दोडकं काय बोलणार? विचार केले नाही तर सगळे म्हणाले. एक हुशार मित्र भेटला, तो म्हणाला काय झालं असाचा प्रॉब्लेम झाला आहे. काय म्हणाला, सोपं होतं उत्तर, तुमच्या बॉसकडे घेऊन चला मला. आला बॉस बसले. बॉस म्हणाले तुम्ही कधी अमेरिकेला गेलात का? हो, मी काय पहिल्यांदा गेलो. तिथं जाताना तुम्ही आपले इंडियन पैसे घेऊन जाता का? हे नाही म्हणले, तिथं डॉलर लागतात. मग चीनला गेलात का? हो तिथं पण आपले पैसे चालतात, तिथे अमुक करतात, तिथं दुसरीकडे अमुक चालतात. तसंच म्हणाले, इथून हा पैसा न्यायचा तिचा असेल तर इथं तुम्ही सगळं दान करायला पाहिजे, शिक्षण संस्थेत दान करायला पाहिजे. ते पुण्य आहे, सत्कर्म घेऊन तिथं जाता येईल, म्हणजे तुम्ही तिथे आहात. मग त्यांना त्याचं सगळं डोळे उघडले. नाहीतर हे असे काहीतरी प्रश्न असतात. मग त्यांनी दानधर्म चालू केला, पुष्कळ ठिकाणी शिक्षण संस्थेला मदत केली, सगळं केलं. मग त्याला समाधान झालं. मग मेल्यानंतर तो स्वर्गात गेला. असं आहे. म्हणून माझं हे सगळं भ्रमाचं होतं. नंतर आंघोळ झाल्यावर दादा म्हणाले की वही घेऊन ये. श्री गोरक्षनाथांच्या चरणी अर्पण करण्यासाठी वंदनीय दादांनी मला मजकूर सांगितला आणि बरोबर दुसऱ्याच दिवशी 32 शिराळ्याचे गुरुबंधू वायसी पाटील हजर झाले. ते शिराळ्यापासून 5-6 मैलावरील मांगले गावात राहतात. अल्मेडा यांच्याकडून वरील उच्चार झाल्यानंतर वंदनीय दादांनी लिहिले, प्रेरणा गुरुशक्ती ही जी प्रेरणा आहे ती जगत कल्याणाचे कार्य करीत असताना अनेक माध्यमातून कशा प्रकारे कशी येते, ज्ञानेश्वरांपासून साईनाथांपर्यंत ती प्रेरणा कशी आली, पुढे त्याचे कार्य होणार आहे हे लिहिले. तो आशीर्वाद मागितला की या जगाचे कल्याण सोप्या पद्धतीने व्हावे. असे हे दुसऱ्या दिवशी पाठवायचे ठरले आणि सकाळी नेमके पाटील हजर झाले. ते म्हणाले की मला एवढे बेचैन झाले की कधी एकदा दादांना भेटतो. म्हणून पुण्याला फोन केला तर कळले की दादा गोव्यात आहेत, म्हणून इकडे आलो. त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण घरात होते तेवढे खिशात घातले आणि निघाले. गोरक्षनाथांच्या चरणी अर्पण करण्यासाठी त्यांच्याजवळ पत्र दिले आणि ते बाहेर गेले. तोच दादांनी मला सांगितले की त्यांना हे 200 रुपये नेऊन दे. ज्यावेळी हे पैसे मी त्यांना दिले त्यावेळी पाटील रडायला लागले. ते म्हणाले की माझ्याकडे कोल्हापूरपर्यंतचेच पैसे होते व म्हणून मी विचार केला की कोल्हापूरला कोणाकडून तरी पैसे उसने घेऊन पुढे शिराळ्याला जाऊ. मी म्हटले की आता हे पैसे घेऊन सरळ 32 शिराळ्याला जा व हे पत्र गोरक्षनाथांच्या चरणी ठेवा, म्हणजे दादांची दृष्टी तेथे असताना सुद्धा व्यवहार आणि तत्व एकाच वेळी सांभाळत होती. हॉल आहे, सेवक आहेत व साधना करणार आहेत, म्हणजे लगेचच त्या ठिकाणी केंद्र स्थापन करू असे होत नाही. अशी केंद्रे श्री साई आध्यात्मिक समितीची होत नाहीत, कारण केंद्र स्थापन करण्याबाबतचा उत्साह व कार्य करण्याची तळमळ या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा उत्साह किती व तळमळ किती हे बघणारे सद्गुरू आहेत आणि त्यांची आज्ञा झाल्याशिवाय कुठलेही केंद्र स्थापन होत नाही. अमेरिकेत केंद्र स्थापन करण्याची तयारी 8 वर्षे चालू होती. माझी बहीण प्रभा ही जानेवारीत आली
अमेरिकेत जुलै ऑगस्टमध्ये शाळेला सुट्ट्या असतात. अचानक तिचा फोन आला. तिने सांगितले की तिला दादांना भेटण्याची एवढी इच्छा झाली आहे की तिने मुलांना दीराकडे ठेवले व शाळेत तेवढे पोहोचवा व मी 15 दिवसात जाऊन येते असे सांगितले. शक्तिपीठ स्थापन होऊन 1-1.5 वर्ष झाले होते. ती आल्यावर मी दादांना म्हटले की प्रभाला शक्तिपीठाला घेऊन जातो. दादा म्हणाले की तू कशाला, मीच तिला घेऊन जाणार आहे. आम्ही 4घे जण गेलो. दुसऱ्या दिवशी नैवेद्य झाला. मग बाबांच्या चरणाशी असलेला टाक व शक्तिपीठ स्थापनेच्या वेळेला ज्या आसनावर दादांनी साधना केली होती ते आसन व टाक देताना दादांच्या डोळ्यातून अशा धारा लागल्या होत्या की काय चालले आहे हे मला कळेना. दादा तिला म्हणाले की हे तुझ्या घरी नेऊन ठेव, म्हणजे पुढचे जे कार्य जगभर होणार आहे त्यावेळी कदाचित आपण नसू ही भावना होती किंवा काय हे कळले नाही. मला म्हणाले हिला मुंबईला सोडून ये. दुसरे दिवशी आम्ही निघालो. गाडीत सामान ठेवले व मग मला आत बोलवून 9.25 रुपये दिले. 9.25 रुपये दे. मला म्हणाले खरे पाहता हा प्रसाद घेऊन सरळ अमेरिकेला जायला पाहिजे व कुठेही राहता कामा नये. प्रभाची बहीण कोल्हापूरला व सासर बेळगावला आहे. इकडे येताना त्यांच्याकडे जाणे झाले नाही व साहजिकच परत जाताना त्यांच्याकडे जाणे आवश्यक होते. दादा म्हणाले त्यांच्याकडे राहा, पण हा प्रसाद गाडीतून बाहेर काढू नका. बेळगाव, कोल्हापूर व पुणे यांची वेस ओलांडताना नदीत प्रत्येकाने 1.25 रुपया टाका. म्हणजे जे दिले व देताना कुठपर्यंत दृष्टी होती. खरं म्हणजे सासरी किंवा इतर ठिकाणी जाणे इष्ट नव्हते, पण जाणे भाग पडल्यावर तेथे जो आहार घेतला जाईल ती वलये आड येऊ नयेत व त्याचा प्रादुर्भाव कुठल्याही प्रकारे होऊ नये इतक्या सोप्या प्रकारे सिद्धता केली. 1.25 रुपये दानामध्ये वलय मोकळे होईल हे बघितले. आता 1.25 रुपयात काय होतं त्यावेळेला, आत्ता ते 1.25 रुपये आणि 5.25 झाले. आमच्या वेळेला तर 4 आणे दान त्याला सांगायचे 5 म्हणजे 1.25 रुपये. म्हणजे किती सोपं निराकरण. हा नुसतं चहा घ्यायला गेलं तर 10 रुपयात कप चहा आहे. मग 1.25 रुपयात तुमच्या 7 पिढ्यातले सगळे दोष विमोचन निवारण करायचं. म्हणजे एवढं कार्य केलं दादानी. किंवा दवाखान्यात गेले की पहिलं युरिन टेस्ट करा, ब्लड टेस्ट करा आणि त्याच्यातच आली. आणि त्यांची डॉक्टरांची फी 300 रुपये. म्हणजे गेले की पहिल्या सटक्याला 500-1000 रुपये दणका, मग नंतर पुढचा मोठा. अमेरिकेला पादुका स्थापन होऊन जे केंद्र नुकतेच स्थापन झाले त्यावेळी दिलेला टाक व दादांचे आसन घेऊन ये असे मी बहिणीला पत्र लिहिले. पण बाबांना विचारले तेव्हा ते म्हणाले की आसन डेव्हनपोर्टला आणायचे नाही. दादांनी दिले ते तिथेच राहील, कारण ते आवाहन आहे म्हणून टाक व आसन प्रभाकडेच राहतील. तेव्हा 8 वर्षांनी केंद्र स्थापन झाले. दादांना सुद्धा हे करायला 8 वर्षे लागली. दादा लंडनला 15 महिने होते. बाकीचे गुरुमार्ग व त्यांची भरमसाठ केंद्रे जगभर पसरलेली आहेत. आपली द्वारकामाई बांधताना जेवढ्या अडचणी आल्या तितक्या 35 वर्षात कुठल्याही वास्तू बांधताना आल्या नाहीत. पहिल्यांदा प्लॅन नाकारला, मग हॉलचा आकार बदला इत्यादी हा मागचा अनुभव. आता नाशिक केंद्राचे उदाहरण घेऊया. ते दुसऱ्या मजल्यावर राहायचे व येणाऱ्या भक्तांच्या चपला पायरीवर ठेवायला लागायच्या व त्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होऊ लागला. तेव्हा श्री नारखेडे यांना वाटले की केंद्रासाठी वेगळी जागा घ्यावी. वर्षभर मी बोलावण्यात आले की जागा बघायला जात असे, म्हणजे दीपक. पण काही ना काही कारणाने जमले नाही. आत्तापर्यंत माझ्या 4-5 खेपा झाल्या व त्यामुळे त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशी जागा पक्की करू या विचाराने जागेचा प्लॅन बाबांच्या पुढे ठेवला व व्यवहार पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना केली. नंतर तिथून निघून आमची गाडी संगमनेरला आली
तर गाडीच्या खालची पुली तुटून पिळवटून रेडिएटर फुटला, हेडबेल्ट तुटला, गाडी टो केली व एका भंगारवाल्याकडून पुली मिळवली व रात्री 2 वाजता गाडी दुरुस्त झाली. मधल्या वेळात नारखेड्यांना फोन करून याबाबत कळवले तर त्यांची गाडी देखील येता जाता पंक्चर झाली. हे असे का होते? तर केंद्र झाले म्हणजे तिथे कार्य होणार व या जागेभोवताची भूमी शुद्धी इहलोकापासून ते परलोकापर्यंत होत असते, कारण शक्ती ही तेथून धारण होत असते. येथून त्र्यंबकेश्वर जवळ आहे व अस्थि विसर्जन विधी तिथे होतात, म्हणून असे झाले. आणि मेल्यानंतर त्यांची शक्ती खूप पटीने वाढती, म्हणून ती पिशाची होणे सप्त लोकांना पूर्वमूर्ती त्यांना मुक्त करण्यासाठी आपण इथं सर्वांनी जितके लोक साधना करतील त्याच्यामध्ये त्या एकत्वामधून ते मृतात्मे मुक्त होऊन जातील आणि इथं शांतता होईल. एके डोक्यावर 7 जण बसलेले असतात, बाहेर खाणी बघा एकमेकांची, की एक मनुष्य एवढं खाऊ शकत नाही, पण ते 7 डोक्यावर बसलेले असतात ते खातात. आता आम्ही ज्यावेळी अमेरिकेत स्थापना होणाऱ्या पादुका नाशिक केंद्रावर घेऊन जात असताना वाटेत एकदम गाडी पंक्चर झाली, कारण 200 जणांचा लोंढा म्हणजे आत्म्यांचा लोंढा गाडीत आला होता. जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यात घुसून दारू पिणे व मजा करणे हा त्यांचा अनेक वर्षांचा कार्यक्रम होता. अर्थात आमच्या गाडीत पादुका असल्याने त्यांना मुक्तावस्था मिळाली ही गोष्ट निराळी. अर्थात हे अडथळे नाहीत, कारण प्रत्येक गोष्ट ही घडवत आणली जाते. शक्तिपीठाचा हॉल बांधताना दादा म्हणाले होते की इथला प्रत्येक दगड ब्रह्म बोले. दादांनी शक्तिपीठाची सिद्धता करताना ज्या अवस्थेत ती शक्ती बोलावली त्यावेळी ती शक्ती कशी असेल याची चुणूक अनुष्ठान झाल्यानंतर लीलाताईंना आली. आज हिशेब कुठला होता? कोणाच्याही डोक्यात कसलाही प्रश्न नाही, कामकाज नाही. आज सर्वजण एका निश्चित विषयासाठी शक्तीचे पुनरुज्जीवन या विषयासाठी आलो आहोत. तेव्हा गेल्या 15 दिवसापासून इथे आरती, साधना, कामकाज काही नाही. हा हॉल 15 दिवस रिकामा आहे. त्यात आपण एकाच विषयाने आलेलो आहोत की शक्तिपीठाचे कार्य करायचे आहे. तेव्हा आपल्या डोक्यातील तो विषय व त्या येणाऱ्या शक्तीतील प्रेरणा, संवेदना एकरूप झाल्यावर काय झाले याचा अनुभव आपण घेतला. रत्नागिरीचे केंद्रप्रमुख रामभाऊ म्हणाले की अजून एकदा अनुष्ठान झाले असते तरी चालले असते. तर या पद्धतीने केंद्र म्हटले की तिथे शक्ती कशा प्रकारे धारण होणार आहे हे विचारात घेतले जाते. आता अमेरिकेत जे एक केंद्र आहे ते साऱ्या अमेरिकेचा सांभाळ करायला समर्थ आहे. डेव्हनपोर्टचा पाण्याचा 1 महिन्याचा आलेख किंवा चार्ट दिलेला होता. आपल्या पादुकांची स्थापना झाली आणि पाण्याची पातळी वाढ होऊ लागली. मुंबईत एका सेमिनारमध्ये दादांना भैरवनाथ यांच्याकडून जो ओंकार प्राप्त झाला होता तो त्यांनी म्हणून दाखवला. तो भैरवनाथांकडून मिळालेला मूळ ओंकार कशा स्वरूपाचा असेल, स्पंदने किंवा फ्रिक्वेन्सी कशी असतील. महारुद्र स्वाहाकार झाल्यावर दादांनी 1-2दा ओंकार शिकवला. एक गुरुबंधू म्हणाले की टेप करून घेतली की आम्हाला शिकायला बरे पडेल, म्हणून दादांनी 10 वेळा ओंकार केला, पण तो ओंकार टेप झालाच नाही. असे 4 वेळा झाले पण उपयोग नाही. मग अनिलने त्याचे 3 टेप रेकॉर्डर आणले. असे 7 टेप रेकॉर्डर आणले, पण सगळे ब्लँक. दादांचे बोलणे टेप होत होते पण ओंकार टेप होऊ शकला नाही. आपल्याला आवाज ऐकू येण्याची हाय अँड लो फ्रिक्वेन्सी ठरलेली असते. ही जी रेंज किंवा कक्षा ठरलेली आहे त्यांच्या खालील व वरील पातळीचा आवाज टेप होऊ शकत नाही. यावरून असे समजले की दादांच्या ओंकाराची फ्रिक्वेन्सी किंवा स्पंदने
एवढ्या वरच्या पातळीची होती की ती टेक होऊ शकत नाही नव्हती. मग दादानी त्यामध्ये योग्य तो बदल करून दुसऱ्या सेमिनारमध्ये ओंकाराची दीक्षा दिली. याआधी आम्ही ओंकार करतच होतो, पण पुढे ज्या स्वरूपात ती शक्ती आणायची होती ते कुठे मिळेल, तर बाबा म्हणाले की वाडीला स्वामींकडे जा. कारण ओंकाराचे सगुण रूप म्हणजे स्वामी की जे जन्मतःच ओंकार म्हणत होते. वयाच्या 8व्या वर्षानंतर ते वेद म्हणायला लागले, तर ओंकार या निर्गुण निराकार शक्तीचे भूतलावर अवतीर्ण झालेले सगुण रूप म्हणजे स्वामी. तर त्याप्रमाणे स्वामींच्याकडे वंदनीय दादा गेल्यावर ते म्हणाले की किती भक्त या ओंकाराला सांभाळू शकतील. दादा म्हणाले, मी सुद्धा सांभाळू शकणार नाही, तर भक्तांची गोष्टच नको. तेव्हा माझी प्रार्थना अशी आहे की ती शक्तीच आम्हाला सांभाळू शकेल. हे संभाषण वाडीला गुरुजींकडे उतरलो होतो त्यांच्या खोलीत झाले. काल सांगितलं होतं ते दादा म्हणाले भक्तांची तर गोष्ट सोडा, मी सुद्धा ते ओंकार सांभाळायला सामर्थ्यवान नाही, पण ते कसं करायचं ते तुम्ही सांगा. मग तो 12 पौर्णिमेला सही करायला सांगितला आणि शांत करून झाल्यावर मग तो आपण करू शकतो. त्यावेळी माझी म्हणजे दीपकची प्रकृती बरी नसल्यामुळे मी घोरत असे. एकदा दादा मला म्हणाले की तुझ्या घोरण्याने मला त्रास होतो. तेव्हा मी विचार केला की जरा लांब झोपलेले बरे. त्या खोलीत एक टेबल खुर्ची होती. तेव्हा एका बाजूला मी माझे अंथरूण घातले. रात्री दादा जिना चढून वर आले आणि म्हणाले की हे कोणी इथे अंथरूण घातले, ही जागा रिकामी ठेव. कारण 3-3:30ला होम हवन विधीसाठी काय काय करायला पाहिजे याचा विचार विनिमय आम्ही इथे बसून करीत असतो. आम्ही म्हणजे कोण? नरसिंह सचखंडी दादा. आम्ही आणि दादा. बरं झालं म्हणाला हे ऐकायला आलं. आता म्हणा जेवण कमी करतो आणि हे बघतो स्वामी कसे स्वामी कसे आणि यांचं काय संभाषण काय होतं. तर ते त्याला म्हणाले जेवण करून घ्या. तर जेवलं होतं कमी तरी मला इतकी झोप लागली की काला दादांचं उठवलं, अरे उठ. ते म्हणे ते ऐकायला पण बसशील ना तर मुद्दाम जास्त झोप येईल. विचार आला की हे समजले ते बरे झाले. आपल्याला काही दिसणार तर नाहीच, पण निदान कोणत्या स्वरूपात संभाषण चालते हे तरी कळेल. दुसऱ्या दिवशी रात्री मी जेवणाचे नुसते सोंग केले व पहिला भात तेवढाच खाल्ला, झोप येऊ नये म्हणून. हेतू हा की पोट रिकामे असेल तर जागे राहता येईल. 3-3:30ला दादा बसलेले बघायला मिळतील. स्वामी कुठल्या स्वरूपात येतील हे तर दिसणार नाहीच, पण एक आपला अनुभव म्हणून रात्री झोपल्यानंतर 1-1.5 तास डोळे उघडे ठेवून होतो. नंतर मला आठवले की दुसरे दिवशी मला दादानीच उठवले व म्हटले की 6:30 वाजले, आज तुला उठायला उशीर झाला. कधी झोप लागली हे कळलेच नाही. मी हे आठवून हसू लागलो. तेव्हा दादा म्हणाले की या उद्देशाने बसशील तर जास्तच झोप येईल. असाच अनुभव काल अनुष्ठान झाल्यानंतर आपल्याला आला. कारण एवढी शक्ती आली की उठताच आले नाही. वर सांगितल्याप्रमाणे दादानी स्वामींना सांगितले की त्या शक्तीनेच आम्हाला सांभाळावे, कारण पुढच्या कार्याच्या दृष्टीने ह्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच बाबांनी तुमच्याकडे पाठविले आहे. असे म्हटल्यावर स्वामी म्हणाले की ती शक्ती तू बघितलीस का? दादा म्हणाले की ती सूर्याच्या कैक पटीने प्रखर होती. तेजाचा नुसता गोळा होता. म्हणजे सगुण रूप एवढे तर निर्गुण शक्ती किती प्रखर असेल. दादांना भैरवनाथांकडून जी दीक्षा प्राप्त झाली ती निर्गुण होती, म्हणजे ती किती प्रखर असेल याची कल्पनाच करवत नाही.
म्हणून बाबांनी सांगितले की हे जर प्राप्त करायचे असेल तर प्रथम ऐहिक प्राप्ती बंद कर, कामकाज बंद कर व तुझी पूर्ण शक्ती जतन करून दर पौर्णिमेला हवन करून ही प्रखरता सौम्य करून घ्यायची. ते चंद्राकडून सौम्य करून प्राप्त करून घ्यायचे. मग दर पौर्णिमेला हवने केली. लक्ष्मणराव पुण्याहून सगळे साहित्य घेऊन यायचे व आम्ही इथून जात असू. या बाबतीत दादांनी प्रत्येक वेळी त्यांना जे भोगायला लागले किंवा तपश्चर्या करावी लागली तसे आम्हाला करावे लागणार नाही याची काळजी घेतली. पहिले प्रायश्चित्त हवन होते व मग वंशविमोचन, कर्मविमोचन, ऋणमोचन या क्रमाने हवने होती. विमोचनासाठी दादा औदुंबरला माधुकरी मागून सेवा करीत होते. कर्मविमोचन व ऋणमोचन या हवन विधीसाठी देखील अशीच सेवा करणे आवश्यक होते. दादांनी यावर पर्याय काढला व तो बहुतेक त्यांची 3-3:30ला स्वामींबरोबर स्वामींच्या बरोबर विचारविनिमय होत असेल. स्वामींच्या बरोबर विचारविनिमय होत असे. त्यावेळी तो स्वामींनी मान्य केला असावा. त्यावेळी ही एकच खोली होती. त्यावेळी असे ठरले की साधना झाली की डॅडीनी आधी खाली जायचे, मग आम्ही तिघांनी जाऊन दारात उभे राहून माधुकरी मागताना म्हणतात त्याप्रमाणे 3 वेळा ओम भवती भिक्षांदेही असे म्हणायचे. मग डॅडी आम्हाला आत घ्यायचे व 3 पाट मांडलेले असायचे त्यावर बसायचो. मग आम्हाला एक फूल व दूध द्यायचे. दादांना गुरुदेवो भव, लक्ष्मणरावांना आचार्य देवो भव व मला अतिथी देवो भव असे म्हणून नमस्कार करायचे. खरे म्हणजे शास्त्रानुसार आम्हाला माधुकरी मागायला लागली असती, पण दादांनी हे शास्त्र बदलून आम्हाला यातून वाचवले. असे आम्ही रोज 3.5 आठवडे करीत होतो. आता चहा घेऊनच सुरुवात करूया.